जवर्डी येथे समता सैनिक दलाचा कार्यक्रम पार पडला। आपण पाहत आहेत बहुजन इंडिया न्यूज टुडे चॅनेल। चला तर पाहूया आजच्या घडामोडी। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यामधील जवर्डी या गावी समता सैनिक दलाची महत्त्वपूर्ण कार्यक्रम दिनांक 28 मार्च 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता पार पडला। यावेळी प्रमुख मार्गदर्शक समता सैनिक दलाचे केंद्रीय सदस्य प्राध्यापक संजय अभ्यंकर व प्राध्यापिका अस्मिताताई अभ्यंकर यांनी उपस्थितांना अनमोल मार्गदर्शन केले। त्यांनी सांगितले की मागासवर्गीयांचा निधी अन्य योजनेकडे का उडवला जातो, याविरुद्ध आपण आवाज का उठवत नाही। त्याचबरोबर सर्व शिक्षण अधिकार कायद्यामुळे प्रत्येकाला शिक्षण मिळाले पाहिजे। त्याचबरोबर आपले मूलभूत अधिकार सुद्धा आपल्याला मिळाले पाहिजे। संविधानाने दिलेले अधिकार आपण वापरून अन्याय विरुद्ध वाचा फोडली पाहिजे। रमाई घरकुल योजनेत 1,35,000 रुपये मिळतात, तर गुरांच्या गोठ्यांसाठी 1,80,000 ते 2.5 लाखापर्यंत मिळतात। हा अन्याय नाही का? जिल्हा परिषदेच्या शाळेत देण्यात येणारे शिक्षण योग्य पद्धतीने नसून गावातून डॉक्टर इंजिनियर कसे निर्माण होतील याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे, असे मत अभ्यंकर यांनी यावेळी सांगितले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समता सैनिक दलाचे जिल्हा संघटक सिद्धार्थ सावळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नागोराव जामनिक यांनी केले। यावेळी जवर्डी येथील मोठ्या संख्येने गावकरी मंडळी उपस्थित होते। बहुजन इंडिया न्यूज टुडे चीफ ब्युरो मनोज मेळे, अमरावती। मी तिसरीचा विद्यार्थी। हेल्थ इज वेल्थ, आरोग्य ही खरी संपत्ती आहे। ग्रंथ हा मानवाचा खरा गुरु होय। सगळ्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा। अंजनगाव तालुक्यातील जवर्डी या ठिकाणी मी आलेलो आहो। माझ्यासोबत आहेत प्राध्यापक संजय अभ्यंकर, समता सैनिक दलाचे केंद्रीय सदस्य। सर, आपण या ठिकाणी आलात आणि आपण या ठिकाणी लोकांना मार्गदर्शन केलं। अनुसूचित जाती जमातीबद्दल विविध योजना असेल किंवा त्यांच्या संदर्भात आपण जे मार्गदर्शन केलं, नेमकं काय आपण सांगितलं? मागासवर्गीयांसाठी ज्या विविध योजना आहेत त्यांची अंमलबजावणी ही व्यवस्थितपणे होत नाही। ज्या पद्धतीने ती होणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने होत नाही। त्याच्या तरतुदी ह्या अतिशय अपूर्ण असतात आणि लोकांपर्यंत त्या जाणीवपूर्वक पोहोचवल्या जात नाहीत आणि त्याचा फायदा लोकांना पर्यायाने मिळत नाही। जबाबदार कोण? आमदार, खासदार की जनता की नेमकं शासन की प्रशासन? याला जाहीर आहे की यात सगळेच घटक जबाबदार आहेत, पण त्यात राजकीय लोकांनी यात जास्त पुढाकार घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं। आणि त्याचबरोबर लोकांनी सुद्धा या योजनांविषयी आपलं जागरूकता दाखवणं हे तितकंच आवश्यक आहे। समता सैनिक दलामार्फत आम्ही आपले जे अधिकार आहेत, मानव अधिकार असतील, संवैधानिक अधिकार असतील, आर्थिक, शैक्षणिक सगळ्या प्रकारच्या अधिकारांविषयी लोकांमध्ये जनजागृती करणं आणि ते जर अवेअर झाले, त्याविषयी जर जागृत झाले तर निश्चितपणे ते आपल्या अधिकारांसाठी लढतील आणि मिळवण्यासाठी प्रयत्न करतील। कारण त्यांच्या तरतुदी असूनसुद्धा बऱ्याचशा गोष्टी त्यांना मिळत नाहीत आणि गावोगावी त्यामुळे ॲट्रॉसिटी वाढताना दिसत आहेत। त्यांचा आर्थिक विकास होत नाही आहे। योजना असूनसुद्धा पुरेशा तरतुदी केल्या जात नाही। जर का यांच्यामध्ये जागृती झाली तर उद्या तरतुदी करण्यासाठी प्रयत्न केल्या जाऊ शकतात। प्राध्यापिका अस्मिताताई अभ्यंकर हे शिक्षण या विषयावर ते घेऊन चालत असतात, आंदोलन करत असतात। ते समता सैनिक दलाच्या सदस्य आहेत। मॅडम, आपण काय सांगाल नेमकं? आपण आता मगाशी मार्गदर्शन करताना सांगितलं की घरकुल संदर्भात काय म्हणाल, पण आपल्या समाजाला घरकुलचं काय कसं आहे, काय आहे? म्हणजे सरकारने जी घरकुलची जी योजना आहे अत्यंत फसवी योजना आहे। म्हणजे दीड पावणे 2 लाख रुपये जे सरकार देतं गावातल्या खेड्यागावात घर बांधायला, ते अत्यंत अल्प आहेत। आणि म्हणजे स्वतःच्या पोटचे म्हणजे जे शिक्षणासाठी बाकी याच्यासाठी वापरण्यासाठी असलेला पैसा ही मंडळी त्या घरासाठी वापरते आणि भरीसभर म्हणजे जे पैसा आणि सरकार येऊन त्याच्यावर लिहिते की हे अनुसूचित जातीच्या माध्यमातून घर झालेलं आहे। आणि घरकुलचा 1,35,000 कधी कुठे 40 आणि गोठ्याला मिळतो। म्हणजे माणसांना जगण्यासाठी 1.5 लाख, दीड पावणे 2 लाख आणि मग
जनावरांसाठी 2,40,000 या वर्षी आता या 2025चा निर्णय. रुपये निधी आहे आणि मागच्या वर्षी सुद्धा निधी आहे. कोरोना काळात सुद्धा जो निधी होता हम्म. बडवले असताना आता सुद्धा हा मागोसरीचा निधी कशामध्ये वळवलेला आहे आणि नेमका कसा? बघा 2014 पासून जेव्हापासून हे सरकार आलं, पूर्वीच्या सरकारने तर पैसे वळवले सिंचनाकडे, पण या जे सरकार आहे भाजपचं खास करून, या लोकांनी बडवलेच्या काळामध्ये जे वारकरी याला जातात वारीला, त्या वारकऱ्यांना टाळ आणि मृदुंग घेण्यासाठी खर्च केला. यावेळेस या सरकारने आपल्या ज्या लाडक्या बहिणींचा जो पैसा आहे तो याच अनुसूचित जाती घटकासाठी असलेल्या पैशातूनच हा पैसा दिला आणि वारंवार हा सरकारी अत्याचार या समाजावर जो होत आहे, इतकंच मी म्हणेन की हा सरकारी अत्याचार. यांचं म्हणणं आहे की जे अनुसूचित जाती जमातीसाठीचा जो निधी येत असतो तो निधी यांच्यासाठी वापरला जात नाही. मागील काळामध्ये सिंचनाच्या व्यवस्थेसाठी तो निधी वापरला गेला होता. त्यानंतर बडवले असताना तो निधी वारकऱ्यांच्या टाळ मुद्रुंगासाठी देण्यात आला आणि आता सध्या लाडकी बहिणी योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. परंतु संपूर्ण हा SC अनुसूचित जाती जमातीचा जो निधी आहे हा तिथं खर्च केला जातो आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे असं यांचं म्हणणं आहे. मी मनोज मेळे, बहुजन इंडिया 2 अमरावती. जन्मोजन्मी येईल कामी, जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है, धम्म सम्राट अशोकाचा विजय असो, विजय असो, विजय असो.